श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थांचे 21 पारायण पूर्ण करायची इच्छा आहे का? मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका. आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत 21 पारायण कसे करायचे, कोणते नियम पाळायचे, संकल्प कसा करायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सारामृत हा अत्यंत सुंदर, सोपा आणि प्रत्येक भक्ताने आयुष्यात किमान एकदा तरी वाचावा असा पवित्र ग्रंथ आहे. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की या ग्रंथाचे श्रद्धेने पारायण केल्याने मनाला शांती मिळते, दुःख सहन करण्याची शक्ती मिळते, जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. संकटाच्या काळात स्वामी योग्य मार्ग दाखवतात आणि आपल्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांची कृपा लाभते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी आपल्यासोबत आहेत ही जाणीव मनात दृढ होत जाते. हीच जाणीव मनात असते. यंदा गुरुपौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने अनेक भक्त 21 पारायणाचा संकल्प करत आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण करायचे असेल, पारायण पूर्ण करायचे असेल तर मात्र त्याआधी सुरू करू शकता. जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 29 जुलै रोजी 21वे पारायण पूर्ण करायचे असेल तर 9 जुलै गुरुवारपासून पारायणाला सुरुवात करता येते. अशा प्रकारे दररोज एक पारायण पूर्ण होणार. विशेषतः महिलांना जर त्या काळात मासिक पाळी येण्याची शक्यता वाटत असेल तर आपल्या सोयीनुसार काही दिवस आधीच पारायण सुरू करू शकता. पारायण करायच्या आधी घर आणि देवघर स्वच्छ करायचे आहे. पारायण सुरू करण्याच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. देवघरात श्री स्वामी समर्थांचा फोटो पुसा किंवा मूर्ती अभिषेक घाला. पुरुष सूक्त म्हणा. 1 वेळा किंवा 11 वेळा ठेवून दिवा लावावा, अगरबत्ती लावावी, स्वामींना चंदन लावावे, अक्षदा आणि फुलहार अर्पण करावेत. त्यानंतर मनापासून संकल्प करावा, हे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपेने माझे 21 पारायण निर्विघ्न आणि यशस्वीरित्या पूर्ण होऊ दे. आता संकल्प कसा करावा अनेकांना माहिती नसते. संकल्पापूर्वी आचमन कसे करावे? उजव्या हातात थोडे पाणी घ्या. ओम केशवाय नमः, पाणी सोडा, पुन्हा पाणी घ्या. ओम नारायण नमः, पाणी सोडा, पुन्हा पाणी घ्या. ओम माधवाय नमः, पाणी सोडा. आता त्यानंतर आपल्या हातात अक्षदा, फूल आणि थोडं पाणी घेऊन श्रद्धेने संकल्प बोला. हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्याकडून किंवा जाणून किंवा अजाणतेपणी झालेल्या सर्व चुका क्षमा करून तुमच्या कृपेने माझा व माझ्या कुटुंबाच्या आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि भक्ती, श्रद्धा वाढवण्यासाठी मी श्रद्धेने 21 पारायणाचा संकल्प करत आहे. माझ्याकडून ही सेवा निर्विघ्न पूर्ण करून घ्यावी. माझ्यावर सदैव आपली कृपादृष्टी राहू द्या. ओम तत्सत. हातामधील पाणी स्वतः पिऊन घ्यायचे आहे. संकल्प झाल्यानंतर शक्य असल्यास श्री स्वामी समर्थ या नामाची 1 माळ जपावी. वेळ असेल तर 11 माळी जपल्या तरी उत्तम. त्यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र 11 वेळा म्हणावा आणि मग पारायणाला सुरुवात करावी. दररोज संपूर्ण पारायण करणे उत्तम मानले जाते, पण प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा घराची जबाबदाऱ्यामुळे वेळ कमी मिळू शकतो. अशा वेळी काळजी करायची गरज नाही. जर एका दिवशी संपूर्ण पारायण पूर्ण होत नसेल तर रोज 7 अध्याय वाचू शकता. अशा प्रकारे 3 दिवसात एक पारायण पूर्ण होईल. अगदी नवीन सेवेकरी असाल किंवा नुकतीच सेवा सुरू केली असेल तर सुरुवातीला रोज 3 अध्याय किंवा 7 अध्याय वाचूनही सुरुवात करू शकता. हळूहळू सवय झाली की संपूर्ण पारायण करायला सुरुवात करा. ज्यांना जास्त वेळ मिळतो ते एका दिवसात 2 पारायण देखील करू शकतात.
एक सकाळी आणि एक संध्याकाळी, यात कोणतीही अडचण नाही. पारायण करण्यासाठी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी यापैकी कोणतीही एक वेळ ठरवू शकता. ब्रह्ममुहूर्तात केलेले पारायण अत्यंत शुभ मानले जाते, पण वेळेचे कठोर बंधन नाही. तुम्हाला सोयीची जी वेळ असेल त्या वेळेत श्रद्धेने पारायण करा. अगदी रात्री 11 किंवा 12 वाजताही वेळ मिळत असेल तरीही पारायण करू शकता. या 21 दिवसात आपल्या हातून जी सेवा शक्य असेल ती नक्की करा. रोज स्वामींची आरती करा. तारक मंत्र 11 वेळा म्हणा. शक्य असल्यास नामजपाची 1 माळ किंवा 11 माळ करा. गरजूंना मदत करा. अन्नदान करा. पक्ष्यांना पाणी ठेवा. गायीला चारा द्या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करा. स्वामींना सेवा आणि प्रेम सर्वात प्रिय आहे. पारायणाच्या काळात शक्यतो सात्विक आहार घ्यावा. बाहेरचे अन्न टाळावे. घरात मांसाहार करू नये. वाईट सवयी, राग, भांडण आणि खोटे बोलणे टाळावे. मनात सतत स्वामींचे नाव ठेवावे. या वेळेमध्ये बाहेरचं खावे लागले तर गायत्री मंत्र 1 वेळा म्हणावा. नंतर बाहेरचं जेवण करू शकता. जर एखाद्या दिवशी काही कारणामुळे बाहेर जावे लागले आणि त्या दिवशी पारायण झाले नाही तर निराश होऊ नका. दुसऱ्या दिवशी पुन्हा श्रद्धेने सुरू करा. मात्र शक्यतो जास्त मोठा खंड पडू देऊ नका. जर गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे 21 पारायण पूर्ण झाली नाही तर काळजी करू नका. तुम्ही संकल्प केला आहे, त्यामुळे गुरुपौर्णिमेनंतरही श्रद्धेने उरलेली पारायण पूर्ण करा. संकल्प पूर्ण करणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. काही घरामध्ये अशी परंपरा पाळली जाते की जवळच्या नातेवाईकांचे सुतक आल्यास पारायण थांबून नंतर नव्याने सुरू करतात. तसेच अनेक घरांच्या परंपरेनुसार महिलांनी मासिक पाळीच्या काळात काही दिवस विश्रांती घेऊन नंतर जिथे पारायण थांबले होते तिथून पुढे सुरू करतात. नव्याने सुरुवात करण्याची गरज नाही. याबाबत प्रत्येकाने आपल्या घरातील परंपरा आणि श्रद्धेनुसार आचरण करावे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थांना मोठेपणा, दिखावा किंवा कठीण नियम नको असतो. त्यांना फक्त भक्तांच्या मनातील प्रेम, श्रद्धा आणि अढळ विश्वास हवा असतो. म्हणून मनापासून नाम घ्या, सेवा करा, पारायण श्रद्धेने पूर्ण करा आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. अनेक भक्त म्हणतात, आम्ही नोकरी करतो, व्यवसाय करतो, दिवसभर कामात असतो, मुलांचा अभ्यास असतो, घरांची खूप कामे असतात, मग आम्हाला पारायण करता येईल का? याचे उत्तर आहे हो, नक्की करता येईल. श्री स्वामी समर्थांना तुमच्या पुढे किती वेळ आहे हे महत्त्वाचे नसते, तर तुमच्या मनातील श्रद्धा, विश्वास आणि भक्ती महत्त्वाचे असते. त्यामुळे वेळ कमी आहे म्हणून कधीही निराश होऊ नका. जर एका दिवशी संपूर्ण पारायण करायला वेळ मिळाला नाही तर त्या दिवशी 3 किंवा 7 अध्याय वाचा आणि पुढच्या दिवशी पुढे सुरू ठेवा. घाई करू नका. महत्त्वाचे म्हणजे श्रद्धेने घेतलेला संकल्प पूर्ण करणे. घरातील लहान मुलांनाही स्वामींच्या सेवेत सहभागी करा. त्यांना स्वामींना एक फूल वाहू द्या. आरती म्हणायला सांगा. श्री स्वामी समर्थ हा नाम जप शिकवा किंवा प्रसाद वाटायला सांगा. लहानपणापासून भक्तीचे संस्कार झाले तर आयुष्यभर त्यांच्या उपयोगी पडतात. शक्य असेल तर घरातील सर्वांनी मिळून पारायण करा. त्यामुळे घरात भक्ती, आनंद, समाधान आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थांना मोठा दिखावा, आडंबर किंवा कठीण नियम आवडत नाहीत. त्यांना साधी, भोळी, निष्कपट भक्ती आणि प्रेमाने केलेली छोटीशी सेवा देखील खूप प्रिय असते. म्हणूनच म्हणतात, भोळी भक्ती मजा आवडे. म्हणून मनापासून स्वामीचे नाव घ्या, श्रद्धेने सेवा करा आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्तांची भक्ती नक्कीच स्वीकारतात आणि योग्य वेळी त्यांच्यावर कृपावर्षाव करतात. ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.